नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत. आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे किसणीने मी दोन्ही बटाटे किसून घेते. दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेत. यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा लसूण घालायचं आहे. लसूण मी किसून घेतला आहे. बटाटा आणि लसूण छान एकजीव करून घेतलं आहे मी. आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. याबरोबरच इथे 1 चमचा बटर यामध्ये घालायचं आहे. इथे आता बटर मेल्ट झालं आहे. यामध्ये लसूण घालायचं आहे. तर इथे पहा अर्धा चमचा लसूण मी यामध्ये घातला. लसूण इथे मी बारीक चिरून घेतला होता. लसूण बटरमध्ये आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. ब्राऊन करायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटं परतून घेतला. यानंतर इथे अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाण्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं. यानंतर यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता किंवा जर लाल मिरची असेल तर ती बारीक चिरून घातली तरी चालेल. यानंतर यामध्ये पाव चमचा काळी मिरी घालायची आहे. काळी मिरी अशी जाडसर मी कुटून घेतली होती. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली. आता यामध्ये अर्धा कप रवा घालायचा. तर हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि मगच इथे वापरा. जेवढं आपण पाणी यामध्ये घातलं तेवढाच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे सगळा अर्धा कप रवा मी घातला. आता हे मिक्स करून घेऊया. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. तर इथे सतत असं मिक्स करून मी याच्या सगळ्या गुठळ्या काढून घेतल्यात आणि पहा हे असं घट्ट झालं आहे. रव्याने सगळं पाणी इथे ॲब्झॉर्ब केलं आहे. तर हे असं पूर्ण ड्राय झालं आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे. आपण जो बटाटा किसून ठेवला होता तो सगळा यामध्ये मी घातला. यानंतर आता बटाटा आणि रवा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच आहे. सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता हे खूपच गरम आहे तर आपल्याला हे आधी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे मळता येईल. पूर्ण थंड करू नका, नाहीतर मग ते जास्त ड्राय होईल आणि मग आपल्याला मळता येणार नाही. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि हे सगळं छान असं मळून घ्यायचं आहे. तर याचा असा मी गोळा तयार करून घेतला. अजूनही ह्याच्यामध्ये मला बाइंडिंग कमी वाटते तर इथे मी आणखी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं. कॉर्नफ्लॉवर तुम्हाला 1 किंवा 2 चमचे लागू शकतं. तर इथे पहा असा गोळा मळून तयार झाला आहे. आता यावरती 1 चमचा तेल घालायचे आणि पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे. तर घरी उपलब्ध असलेल्या अगदी कमी साहित्यामध्ये अगदी मस्त रेसिपी आज आपण बनवतो आहे. आता हा जो आपण गोळा तयार करून घेतला त्यातला पहा इथे अर्धा गोळा मी घेतला आहे. आता इथे पहा पोळपाटावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हा जो गोळा आहे तो आपण लाटून घेणार आहोत. लाटण्याला सुद्धा मी तेल लावलं आहे. एक मोठ्या आकाराचा असा गोळा घेतला मी आणि हे आता जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. इथे पहा एक मी झाकण घेतलं आहे. याने जसं आपण पुऱ्या कट करतो तशा आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे लक्षात ठेवा हे जास्त पातळ करू नका, जाडसरच हे लाटायचं आहे.
आणि आता इथे एक मी छोटं झाकण घेतलं आहे आणि याने सेंटरला असं आणखी एक आपल्याला सर्कल बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर फ्रेंच फ्राईज खायला आवडत असतील तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेते आहे. तर हे मधलं सर्कलसुद्धा मी काढून घेतलं आणि पहा असा शेप याला दिला आहे मी डोनटसारखा. तर अशा ह्या रिंग्स आपण बनवून तयार करूया. तर इथे पहा हे मी असं तयार करून घेतलं आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि या रिंग्स तेलामध्ये सोडायच्या आहेत. रव्यामुळे हे छान क्रिस्पी होतं आणि यामध्ये बटाटा आहे त्यामुळे चवसुद्धा खूप छान येते. तर ह्या रिंग्स अशा वरती आल्यानंतर आपण उलटून घेऊया. आता मीडियम फ्लेमवरतीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये लसूण घातला त्यामुळे लसूण आणि बटरची चव खूप छान येते या रेसिपीमध्ये. तर इथे पहा या रिंग्स आता मी काढून घेते. याच्यातलं तेल निथळून या अशा काढून घ्यायच्या आहेत. दिसायला जितक्या छान दिसत आहेत या चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशा या रिंग्स तयार आहेत. तुम्ही या टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.